नमस्कार, मी बळीराम हांडगे पोरेगावातील नागरिक असून काल आम्ही रितसर सोसायटी पोरेगाव सोसायटी येथे अर्ज केला होता हे मैदान मिळण्यासाठीचा। आणि हे मैदान रिकामं असतानाही आजच्या सभेसाठी आम्हाला पोरेगाव सोसायटीने जाणीवपूर्वक काँग्रेसची सत्ता त्यावरती असल्यामुळे इथे भाजपची सभा होऊ नये म्हणून सोसायटीने ही जागा नाकारलेली आहे। यामध्ये एक दडपशाहीचं हुकुमशाहीचं राजकारण त्यांना दाखवून द्यायचं आहे आणि याच्यातून त्यांना असं दाखवून द्यायचं आहे की पोरेगावमध्ये काँग्रेस सोडता दुसऱ्या कोणत्याच गोष्टी ते चालणार नाहीत। अशा दडपशाहीमध्येच आणखीन एक दडपशाही आहे ती ऊस नेण्याची कारखान्यावरती। दरवर्षीच्या पहिल्या धमक्या असायच्या की जर तुम्ही मतदान भाजपला केलं तर आम्ही तुमचा ऊस घेऊन जाणार नाहीत, आम्ही जर तुम्ही भाजपच्या रॅलीमध्ये दिसलात भाजपच्या सभेमध्ये दिसलात तर तुमचा ऊस घेऊन जाणार नाही। त्याचबरोबर आता ही नवीन एक कन्सेप्ट त्यांनी सुरू केलेली आहे की जर मैदानाची मागणी केली तर त्याच्यामध्ये आधीच त्यांनी एक दोन अर्ज करून ठेवायचे आणि आमची सभा आहे म्हणून सांगायची आणि आमच्या भाजपच्या होणाऱ्या सभेला मैदान देण्यापासून नकार करायचा। 21 गावातील जनतेने 21 भाजप जिल्हा परिषद गटामध्ये 21 गाव आहेत, त्या 21 गावातील जनतेने ह्या दडपशाहीपासून आधीही सामोरे गेलेले आहे। इथून पुढेही जर तुम्हाला सामोरे जायचं असेल त्या दडपशाहीला तर तुम्ही बिनधास्त आपण म्हणू शकतो की काँग्रेसला मतदान करायचंय आणि एक संयमी एक शांत सुशिक्षित असा एक उमेदवार आपल्याला पाहिजे असेल तर तुम्हाला दशरथ भैया सर्वदे यांची साथ द्यायची आणि भाजपला निवडून द्यायचंय। या हुकुमशाहीवर या दडपशाहीवर आपल्याला काय करायचं तर मात मिळवायची, त्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळवायची। एवढे सारे नागरिक आम्ही ते जमलेलो आहेत ते फक्त हे दाखवण्यासाठी की हे मैदान मोकळं आहे। आज इथे कसलेही सभेचं नियोजन नाहीये। आम्ही आजच्या सकाळच्या सभेसाठी ते मागणी केली होती पण ह्या काँग्रेसची एकतर्फी चालवणारी सत्ता चालवण्याची त्यांची जी पहिल्यापासूनची जी पद्धत आहे त्याच पद्धतीला त्याने पुढे करता कालच त्यांची ते रात्री सभा झाली, त्या सभेमध्ये त्यांनी मॉब दाखवून काय केलं तर एक दडपशाही आणण्याचा आणि किंवा हुकुमशाही दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या होणाऱ्या सभेला विरोध करण्यासाठी त्यांनी इथली जागा देण्यासाठी नकार दर्शवलेला आहे।